तर मनसे नेते अविनाश जाधवांनी केलेल्या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा आता व्हायरल झालेला आहे। सराफाच्या मुलाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। अविनाश जाधव यांच्यावर या आधीच खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। अविनाश जाधवांवर लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। तर व्हिडिओत आपण बघतो आहोत की अविनाश जाधव यांनी केलेल्या मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही TV9 मराठीवर बघता आहात। अविनाश जाधव यांच्यावर खंडणी प्रकरणात आता गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि आता पाठोपाठ त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अविनाश जाधवांकडे आहे। सराफाकडे त्यांनी 5 कोटींची खंडणी मागितली असा आरोप अविनाश जाधवांवर ठेवण्यात आलाय आणि त्याच प्रकरणी त्यांच्यावर लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आणि सराफाच्या मुलाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे। समाज माध्यमांवर हा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याचं कळतंय। व्हिडिओत आपण स्पष्टपणे बघू शकतोय की सराफाच्या मुलाला मारहाण केली जाते। अविनाश जाधव हे त्याला मारहाण करतायत।